तर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानींचं भरमसाठ पुनर्वसन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। खासदार विनायक राऊत यांनी धारावीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर ही जोरदार टीका केली आहे। तर ठाकरेंची टक्केवारी बंद झाल्यानं आता मोर्चे काढत आहेत। धारावी मोर्चावरून संजय सिरसाट यांनी ठाकरे गटाला हे उत्तर दिलं। पुनर्वसन आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातील अदानीच्या मार्फत केला जाणारा वीज पुरवठा आणि त्या वीज पुरवठ्याची भरमसाठ आकाराने आकारली जाणारी वीज बिले ह्या दोन विषय घेऊन आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीचं भरमसाठ पुनर्वसन करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा तीव्र धिक्कार करण्याच्या अनुषंगाने धारावीकर आज रस्त्यावर उतरणार आहेत। मुंबई उपनगरवासी सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत। आपल्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करून दाखवा, आव्हान स्वीकारता। इतरांनी जर काही करायला गेलं तर आपण ज्या पद्धतीने मागण्या त्यांच्या समोर मांडतोय चला ठीक आहे ना, तो मालामाल होईल, तो करोडपती होईल, लाखो रुपये करोडो रुपये त्याला मिळतील। तेच काम तुम्ही करा, आव्हान आहे तुम्हाला। तुमच्या ज्या मागण्या आहेत ना त्या मागण्या त्या धारावीकरांसाठी तुम्ही करा आणि तो प्रोजेक्ट तुम्ही राबवा। आहे का तयारी? नाही। या पर्सेंटेज पायी या मुंबईचं वाटोळ झालेलं आहे। बाळासाहेबांनी आपल्या अख्ख्या मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो कार्यक्रम केला या तुमच्यासारख्या मूर्ख लोकांमुळे तो फेल झाला।